नमस्कार, मी मेघा देवकुळे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। लोकसभेची उमेदवारी महिलांना द्या, जागतिक महिला दिनी गोंदियातील महिलांची मागणी। वंचित बहुजन आघाडीच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी, सत्ताधारी आणि विरोधकांनी घेतला धसका। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते खोपोलीत विकास कामांचा धडाका। कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात, सरकारने तातडीने मदत देण्याची मागणी। पालघर नगर परिषद निवडणूक, शिवसेना भाजप युतीचा तिढा अखेर सुटला। मातंग समाजाच्या आरक्षणासाठी तरुणाची जलसमाधी, मातंग समाज विचार मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध। गेवराईत विविध कामांचा शुभारंभ, नितीन गडकरींसह मुख्यमंत्री उपस्थित राहणार। शासकीय सेवेत सामावून घ्या, पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन। संवाद मराठीच्या कामाचे कौतुक, खासदार श्रीरंग बारणेंची संवाद मराठीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट। लोधिवली, वरोसे आणि नढाळमध्ये विकास कामांचा शुभारंभ, सभापती कांचन पारंगे यांचा पुढाकार। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50% अधिकार मिळाले आहेत। शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्येही महिलांना संधी मिळत असून महिला सक्षम होत असल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत। गोंदिया जिल्ह्याची सुरक्षा आणि विकास महिलांच्या हाती देण्यात आल्याचे इतिहासात पहिल्यांदाच अनुभवास येत असताना लोकसभेची उमेदवारी सुद्धा महिलांना देण्याची मागणी महिलांकडून केली जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्था वगळता आमदार किंवा खासदार होण्याचा मान गोंदियात महिलांना मिळालेला नाही। कोणत्याही पक्षाने लोकसभेची उमेदवारी देऊन निवडणूक सुद्धा लढवली नाही। आज जागतिक महिला दिन असल्याने महिलांनी हेल्मेट वापरून शहरात मोटारसायकल रॅली काढून एक संदेश दिला असल्याने आता लोकसभेची उमेदवारी सुद्धा महिलांना देण्यात यावी अशी मागणी महिलांकडून केली जात आहे। पाहिलं तर 2019च्या ज्या निवडणुका येत आहेत विधानसभा आणि लोकसभेच्या, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये इथल्या जिल्हाधिकारी कादंबरी बालकवडे मॅडम महिलाच आहेत। इथल्या आता नवीन विनिता शाहू मॅडम SP आलेल्या आहेत, त्या सुद्धा महिलाच आहेत। आमच्या PDJ आता सध्या DG आहेत त्या माधुरी आनंद मॅडम, त्या सुद्धा महिलाच आहेत। प्रत्येक कार्यालयामध्ये महिलांचा सहभाग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहे। जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सुद्धा महिला आहेत, पंचायत समितीच्या सभापती सुद्धा महिला आहेत। इव्हन प्रत्येक तालुक्यामध्ये नगराध्यक्ष पदावर म्हणा किंवा सभापती पदावर म्हणा तर महिलाच बसलेल्या आहेत। तर राहिली निवडणुकीची गोष्ट, तर जेव्हा भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी होती आणि एक महिला ज्याप्रमाणे घर स्वच्छ, सुंदर आणि चांगलं नेमकं चालवू शकते त्याचप्रमाणे देश सुद्धा चालवू शकते असं येणाऱ्या 19 मध्ये जे लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये महिलांना उमेदवारी द्यावं, कारण की आजपर्यंत कुठल्याही पक्षाने आमच्या महिलांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही। म्हणून मी माझे कसं मत मांडत आपल्या माझा तरी असं म्हणणं आहे की पुढे जे येणाऱ्या लोकसभाचे चुनाव आहेत तिथं सुद्धा महिलांनी कुठल्याही पक्षाकडून त्यांना म्हणजे पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला पाहिजे आणि त्यांना खास उमेदवारी दिलेली पाहिजे। 2019 के लोकसभा के चुनाव में भंडारा तथा गोंदिया इस क्षेत्र में महिलाओं को उम्मीदवारी मिलना चाहिए, क्योंकि महिलाएं हर जगह अग्रसर है और हर काम में प्रवीण है। उन्हें यानी मौका मिलना चाहिए। महिलाएं में शक्ति बहुत है मगर मौका नहीं मिलने से महिलाएं पीछे रहती है। इसीलिए मेरा तो ख्याल है कि महिलाओं को लोकसभा की टिकट मिलना चाहिए। वकील भी देखे तो महिला छे, पंचायत समिति सदस्य देखे तो महिला थे, जिला अध्यक्ष भी देखे तो महिला छे। जहां तक महिला को प्राधान्य मिलना चाहिए, जैसे घर से लेके घर अच्छा संभाल सकती है वैसा अपना लोकसभा का क्षेत्र भी संभाल सकती है ना, गांव का क्षेत्र भी संभाल सकती है। 2019 के लोकसभा के चुनाव में महिलाओं को आज तक गोंदिया और भंडारा जिले में उम्मीदवारी नहीं दी गई है। और हम देखते हैं कि महिलाओं ने प्रधानमंत्री से लेके एक उच्च पद को भी सुशोभित किया है, तो एक सरपंच के पद को भी सुशोभित किया है। महिलाओं ने अंतरिक्ष में भी
उड़ान भरी है। और हम चाहते हैं कि इस जागतिक महिला दिन के अवसर पर महिलाओं को गोंदिया और भंडारा जिले के लोकसभा क्षेत्र में कोई भी पक्ष क्यों न हो, लेकिन महिलाओं को उमेदवारी देनी चाहिए। माझी अशी इच्छा आहे की जसे ग्रामपंचायतची सरपंच महिला असते, पंचायत समिती सदस्य महिला असते, जिल्हा परिषदची सदस्य सुद्धा महिला असते, एसपी सुद्धा महिलाच आहे, कलेक्टर सुद्धा महिलाच आहे। तशी माझी इच्छा आहे का लोकसभेच्या चुनावासाठी महिलांना तिकीट दिली पाहिजे अशी माझी इच्छा आहे। राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया। भारिपा आणि MIM प्रणित वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पनवेल येथील खांदा कॉलनी मैदानात आयोजित सत्ता परिवर्तन महासभेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यासह लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। या सभेचा सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलाच धसका घेतल्याचे पाहायला मिळाले। MIMचे नेते हाजी शहानवाज खान तसेच भारिपाचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपक मोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून मनोगत व्यक्त केले। यावेळी भारिपाचे नेते बाळासाहेब आंबेडकर, पद्मश्री लक्ष्मण माने, आगरी कोळ्यांचे नेते राजाराम पाटील, OBCचे नेते सचिन माळी, सिने कलाकार जयवंत भालेकर, किसन चव्हाण यांनी आपल्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। मधल्या राहणाऱ्या लोकांचा असलेला हमला जिथून झाला तिथून आम्ही असताना तुमच्यावरती हमला करू शकतो, हा अधिकार प्रत्येक राष्ट्राला आहे। किती माणसं मेली आणि किती माणसं मेली नाही हे सांगण्याचं कामकाज पंतप्रधानाचं नाही। जिथे पंतप्रधान शांतीचा दूत असतो, मित्रत्वाचं नातं घेऊन जाणारा असतो, जो जगाला विश्वास देणारा असतो, तिथे पंतप्रधान जे आहेत हे माणसं मारणारे आहेत आणि भित्रे आहेत असं एक चित्र दिलेलं आहे। या सभेसाठी पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील वंचित बांधव उपस्थित होते। गुरुवारी झालेल्या या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायन। खोपोलीत सध्या उद्घाटन आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू आहे। खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी अनेक विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले। शहरातील काजूवाडी परिसरात संरक्षक भिंतीचे भूमिपूजन, विद्यानगर गार्डनचे उद्घाटन आणि काटरंग येथे ओपन स्पोर्ट कोर्ट तसेच गगनगिरी आश्रमात पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन बारणे यांच्या हस्ते करण्यात आले। खोपोली शहरातील सर्व पक्षाचे नेते, नगरसेवक, पदाधिकारी शहराच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करतात। हे चित्र खोपोलीत कायम पाहावयास मिळते असे सांगत बारणे यांनी खोपोलीकरांचे आभार मानले। विविध विकास कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी आज सकाळपासून मी खोपोलीमध्ये, कारण हे निवडणुकीपुरतं राजकारण असतं, परंतु निवडून आल्यानंतर समाजाचा आणि त्या परिसराचा विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेतो आणि ते एक वेगळं चित्र या नगरीमध्ये मला पाहायला मिळाले। मला गेल्या अनेक दिवसापासून बघतो या परिसरामध्ये काम करत असताना राजकारण विरहित आपण सगळेजण काम करता, आपल्याला मनस्वी माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो। विद्यानगर येथील गार्डनच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते रामभाऊ तावडे, सुनील भालेराव यांच्या समवेत होते, तर गगनगिरी आश्रमात पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांच्या समवेत उपस्थित होते। लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याचे संकेत असताना खोपोली शहरात सध्या उद्घाटन आणि भूमिपूजनाचा धडाका पाहायला मिळतोय। खासदार श्रीरंग बारणे यांनी खोपोलीत हजेरी लावून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला। प्रवीण जाधव, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। पीक पद्धतीमध्ये बदल करून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी कांद्याचे भरघोस उत्पादन घेऊनही बाजारात भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे। भाव पडल्याने बळीराजा चक्रावला असून कांदा उत्पादकांना सरकारने तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील याकतपूर शिवारात शिवराम बेळंबे यांनी 60 गुंठ्यात कांदा लागवड केली। जवळपास 80 क्विंटल कांदा झाला। त्यासाठी रोपाचा खर्च 3,500 रुपये, लागवड खर्च 8,000, खते औषधे फवारणी खर्च 6,000, खुरपणा खर्च 5,000, काढणी खर्च 10,000 आणि वाहतूक खर्च 3,000 रुपये झाला।
बेळंबे यांनी 40 क्विंटल कांदा लातूरच्या बाजारात नेला, त्याला 3 रुपये भाव मिळाला। सध्याची एकूण रक्कम तसेच वाहतूक खर्च 36,000 रुपये इतका झाला। तरी शेतीमध्ये काहीतरी करावं अशी माझी इच्छा झाली। मी शेताकडे वळलोय आणि कांदा उत्पादन घ्यावं अशी माझी इच्छा झाली, म्हणून कांदा उत्पादन घेतलं। कांदा उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीला मी सोलापूरहून बियाणं आणलं, 3,500चं बियाणं आणलं, रोप तयार केलं घरी, कारण रोप तयार केलं तर ठीक आहे, नाहीतर विकत म्हणल्यानंतर जास्त खर्च येतं, म्हणून मी स्वतः रोपटं तयार केलं आणि रोपटं तयार करून मी लागवड केली। 1.5 एकर कांदा लागवड केली। फवारणी, मशागत, पाणी देणे, लेबर सर्व हे करून जवळजवळ 33,000 माझा खर्च आला आणि त्या उत्पादन खर्चावर उत्पादन खर्च जास्त झालं, तेवढं विक्रीसाठी कांद्याला भाव एकदम कमी झाला, त्याच्यामुळं अजिबातच परवडला नाही, मला मायनस गेलं। यंदा जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला, परिणामी जिल्ह्यात रब्बी पेराही अल्प झाला। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची थोडी बहुत सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी भाजीपाला तसेच फळभाज्या घेण्याकडे पाऊल उचलले। त्यातून कांदा उत्पादनाचा मार्ग अनेक शेतकऱ्यांनी निवडला। कांद्याचे उत्पादनही भरघोस झाले, पण या कांद्याला बाजारात 2 रुपयांपासून 8 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च सुद्धा पदरातून करण्याची वेळ आली आहे। कांदा लावला, कांदा उत्पादनाचा खर्च 70-75,000 रुपये खर्च आहे 1.5 एकरचा, आणि आज बाजारात जर घेऊन गेलं तर त्याचे 40,000 रुपये बी होत नाहीत। ही सगळं शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं कांदा उत्पादकाला मोठा फटका बसला आहे। आज बाजारात घेऊन जावं तर त्याचं म्हणजे उत्पादन खर्च बी निघत नाही, कांदा स्टोअर करून उघड्यावर ठेवला आणि पूर्ण कांदा म्हणजे आज नासलेला आहे कांदा ते। तर शासनानं याचं काहीतरी बाबा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात अनुदान देऊन कांदा उत्पादकाला वाचवावं। गतवर्षी तूर हरभऱ्याला भाव न मिळाल्याने शेतकरी तोट्यात गेला। ऑनलाईन नोंदणी करूनही शेतमाल खरेदी केला नाही, त्यांना अनुदान रूपाने सरकारने मदत केली। त्याच धर्तीवर आता कांदा उत्पादकांनाही मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे। सुनील कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, लातूर। पालघर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीचा तिढा सुटला आहे। नगराध्यक्ष पद शिवसेनेसाठी सोडले असून शिवसेना 19 आणि भाजप 9 जागांवर लढणार आहे। शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भाजप राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला। दुसरीकडे राष्ट्रवादीकडून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांचे समाधान करण्यात शिवसेना यशस्वी ठरली असली तरी विद्यमान नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना तिकीट न मिळाल्याने काही निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून आली। पालघर नगर परिषद निवडणुकीसाठी 24 मार्चला मतदान होणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना गर्दी झाली होती। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पालघर। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। संजय ताकतोडे यांनी घेतलेल्या जलसमाधीचा मातंग समाज विचार मंचाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला। अनुसूचित जातीसाठी असलेल्या 13% आरक्षणाचे वर्गीकरण करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण लागू करावे, यासाठी मातंग समाजाचे युवा कार्यकर्ते संजय ताकतोडे यांनी शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून बिंदुसारा धरणात जलसमाधी घेतली होती। संजय ताकतोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत शासनाचा याप्रसंगी निषेध करण्यात आला। मयत संजय ताकतोडे यांच्या कुटुंबाला शासनाने तात्काळ 50 लाख रुपये मदत करावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, तसेच अनुसूचित जातीतील आरक्षणात मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण त्वरित लागू करावे, या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले। तो अतिशय उच्च विद्याविभूषित युवक संजय ताकतोडे अतिशय द्विधा मनस्थितीत होता। समाजाला न्याय मिळाला पाहिजे हे त्याची अतिशय प्रामाणिक इच्छा होती, तर याला कुठेतरी प्रतिसाद मिळत नव्हता। प्रत्येक शासन दिशाभूल किंवा गांजर दाखवायचं काम करत होतं।
ही एक तीव्र भावना त्याच्या मनात होती आणि याला कंटाळून त्यानं स्वतःचा जीव दिलाय. म्हणजे जलसमाधी घेतली. बीड जिल्ह्यातल्या एका धरणामध्ये त्यानं जलसमाधी घेतली. याचा निषेध म्हणून आज आम्ही सगळे या ठिकाणी जमलोय. आमची हीच मागणी आहे की मृत संजयजी ताकतोडे यांना शासनाने त्वरित 50 लाख रुपयाची मदत करावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत घ्यावं आणि मातंग समाजाला स्वतंत्र लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण द्यावं, ही आमची मागणी आहे. निवेदन देतवेळी शंकर अवचार, संतोष डोलारे, किसनराव बांगर, सुभाष नावकार, नारायण खराटे, गजानन दांडगे, भारत दाभाडे, प्रतुल विरघट आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निलेश किरतकार, संवाद मराठी लाईव्ह, अकोला. गेवराई शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांची जाहीर सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी सध्या भाजपकडून सुरू आहे. औरंगाबाद ते येडशी या कामाचा आणि गेवराई नगर परिषदेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अमोल कापसे, संवाद मराठी लाईव्ह, गेवराई, बीड. शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे 25 दिवसापासून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. राज्यातील 18,644 अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी गत 20 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. आजच्या काळात अंशकालीन कर्मचाऱ्यांना जगणं कठीण झाले आहे. या बाबतीत महाराष्ट्र राज्य अंशकालीन पदवीधर कर्मचारी संघटनेची लढाई 20 वर्षापासून सुरू आहे. राज्य शासनाने 11 डिसेंबर 2018 रोजी शासन निर्णय घेतला, पण अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्र राज्य पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना विनाअट शासकीय सेवेत घेण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी आंदोलन लढा देत आहे. विविध प्रकारचे आंदोलन करत आहे. त्याचाच भाग म्हणून लातूरमध्ये 11/12/2018 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार विशेष बाब धोरणात्मक निर्णय या अनुषंगाने प्रलंबित असलेले परिपत्रक त्वरित पारित करून राज्यातील 18,644 पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना विनाअट शासकीय सेवेत घेण्यात यावं यासाठी बेमुदत आंदोलन 12 फेब्रुवारी 2019 पासून आज तागायत लातूर शहरामध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू आहे. आज आंदोलनाचा 25वा दिवस चालू आहे. आम्ही पहिली लढाई जिंकलेली आहे. प्रलंबित असलेलं परिपत्रक 2 मार्च 2019 रोजी शासनाच्या वतीनं पारित करण्यात आलेलं आहे. आता आमची दुसरी लढाई आहे त्या परिपत्रकाची तात्काळ अंमलबजावणी करणे आणि राज्यातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये घेऊन त्यांना न्याय देणे. विनाअट शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. सुनील कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, लातूर. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज संवाद मराठी लाईव्हच्या खोपोलीतील मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. मुख्य संपादक बाबू पोटे यांनी खासदार बारणे यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महिला दिन असल्याने बारणे यांनी संवाद मराठीच्या महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे शुक्रवारी खोपोलीत आले होते. यावेळी त्यांनी संवाद मराठी लाईव्हच्या खोपोलीतील मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. महिला दिनानिमित्त खासदार बारणे यांनी संवाद मराठीच्या महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्य संपादक बाबू पोटे यांनी खासदार बारणे यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बारणे यांनी यावेळी संवाद मराठीच्या कामाचे कौतुक करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक सुनील पाटील, राजन सुर्वे, नगरसेविका प्रमिला सुर्वे, हरीश काळे, नितीन पवार यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी संवाद मराठीच्या महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात महिला दिन साजरा केला. मुख्य संपादक बाबू पोटे आणि सरस्वती एज्युकेशन सेंटरचे संचालक जयंत तांबे यांनीही महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तू ही इबादत, तू ही इनायत, तू ही है नूर, तू ही तबस्सुम, तू ही भावना, तू ही है जगत, तू ही साधना, तू ही है दया.
ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील लोधिवली, वरोसे आणि नढाळ गावात पंचायत समिती सेस निधीतून विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन महिला आणि बालकल्याण सभापती उमा मुंडे आणि पंचायत समिती सभापती कांचन पारंगे यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षात गावातील सुखसोयींकडे दुर्लक्ष होत होते. गावात विकास कामांची समस्या निर्माण झाल्याने येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. या गावातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी सभापती कांचन पारंगे यांनी प्रयत्न केले. लोधिवली, वरोसे आणि नडाळ गावातील समस्या सुटाव्यात यासाठी नागरिकांनी माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्याकडे समस्या मांडली होती. यावेळी माजी सरपंच कृष्णा पारंगे यांनी सभापती कांचन पारंगे यांच्याकडे मागणी करून या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. तर संदीप शेठ मुंडे आणि कृष्णा शेठ पारंगे साहेब हा त्यांच्यासाठी एक नौका वार्ड आहे. हा नवीन वार्ड म्हणजे नव्याने या ठिकाणी हा आमचा वार्ड चामारी पंचायत समितीमध्ये सामील झाला आणि जिल्हा परिषद वार्ड आपला वासंबे जिल्हा परिषद वार्डमध्ये सामील झाला. परंतु आम्ही या ठिकाणी या वार्डमध्ये नवीन आहोत असं मुलातच वाटत नाही. अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी संदीप शेटने आणि कृष्णा शेटने या ठिकाणी चालू ठेवलं आहे आणि अशाच प्रकारे कार्य त्यांनी यापुढे सुद्धा चालू ठेवावं असं मी त्यांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आमच्या गावाला त्यांनी भेट दिलेली आहे. या ठिकाणी अनेक उद्घाटनं केलेली आहेत. या ठिकाणी या शेडचा सुद्धा उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. लोकार्पण हायमासचा या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी या पेवर ब्लॉकचा सुद्धा लोकार्पण सोहळा झालेला आहे. मी शेठना या ठिकाणी सांगेल की अशाच प्रकारची म्हणजे ग्रामस्थांना आवश्यक असणाऱ्या सुखसुविधा तुम्ही आम्हाला देत राहावात. मी या ठिकाणी आमच्या वरोसे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.